नमस्कार मंडळी, राम राम. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे वाल्मिक दर्शनासाठी. महाशिवरात्रीला वाल्मिकी या ठिकाणी वाल्मिकी या देवाची यात्रा भरते. वाल्मिकी हे एक गाव आहे आणि या गावामध्ये येण्यासाठी ढेबेवाडीपासून जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अंतर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही स्वतःची गाडी असेल तर तुमच्या गाडीने सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. वाल्मिकी ह्या ठिकाणी जाण्यासाठी एसटीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. महर्षी वाल्मिक हे आदिकवी आणि रामायणाचे रचनाकार होते. महर्षी वाल्मिकी ऋषीमुनी यांना विद्वता आणि तपश्चर्येमुळे महर्षी ही पदवी मिळालेली होती. अशा या थोर महर्षी वाल्मिकी ऋषीमुनी यांच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहूया. वाल्मिकी हे आदिवासी समाजातील हिंदू महादेव कोळी होते. त्यांनी संस्कृत भाषेमध्ये रामायणाची रचना केली होती. रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. वाल्मिकी हे सुमती नावाच्या एका ब्राह्मणाचा पुत्र होता. त्यांचे नाव वाल्या पडले व सर्व लोक त्याला वाल्या कोळी म्हणू लागले. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही या ठिकाणी वाल्मिक या ठिकाणी आलेलो आहे. वाल्मिक हे ठिकाण अतिशय पवित्र ठिकाण आहे. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तर हे आमचे मित्र आहेत, यांचं नाव. नमस्कार, माझे नाव सूरज पवार. या ठिकाणचा आम्ही रहिवासी. आम्ही या वाल्मिकी देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत ही यात्रा भरवली जाते. या ट्रस्टचे आम्ही मेंबर आहोत. या वाल्मिकी देवस्थान ट्रस्ट मध्ये तुम्ही इथे आलात याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. या वाल्मिक ऋषींची ख्याती इतकी आहे की नाम जपले वाल्मिकांनी फुटली टोमक्याला पाणी. या उक्तीप्रमाणे ज्या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिले असे महान व्यक्ती या आपल्या तपभूमी जिथे त्यांनी तप केले ती तपभूमी आहे. वाल्मिक ऋषींचं मूळ नाव रत्नाकर कोळी. जेजुरी पासून 12 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं. वाल्हे गाव हे त्यांचं मूळ गाव. वाल्हे गावामध्ये ते दरोडेखोराचे काम करत होते. दरोडे टाकायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे. तो उदरनिर्वाह ते दरोडे टाकून ते उदरनिर्वाह आपले करत असत. एक दिवस काय झालं, म्हणजे त्यांचा तो रोजचा दिनक्रम चालला होता की दरोडे टाकायचे आणि आपल्या उदरनिर्वाह करायचे, आपले पोट भरायचे. एक दिवस असे अनेक माणसांना त्यांनी मारत नेले आणि असे 7 रांजण माऊली त्यांनी भरले. असे 7 रांजण त्यांनी भरले. इतके त्यांचं पाप वाढलं. पण आपण म्हणतात ना, ज्यांचं पाप वाढलं, मग पाप वाढल्यानंतर माणसांना योग्य दिशा दाखवण्यासाठी संत अवतार घेतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. या संतांच्या विभूती जसे नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी त्यांना उपदेश केला. हे जे तू काय करतोय हे चुकीचं आहे. वाल्हे गावात ही घटना घडलेली आहे. वाल्हे गाव हे त्यांचं मूळ गाव. तिथं त्यांनी सांगितलंय हे जे तू काय करतोय हे चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. तू ज्यावेळेस वाल्मिक ऋषींना हे सांगितलं त्यावेळेस वाल्मिक ऋषी नारद मुनींना म्हणाले, हे मला मान्य आहे, पण मी उदरनिर्वाह करण्यासाठी हे मला दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे मी उदरनिर्वाह माणसांना मारतो आणि मी त्यांना मारून मी जे काही त्यांच्यापाशी सोनं नाणं असेल, जे काही त्यांच्यापाशी पैसा अडका असेल तो घेतो आणि तो पैसा अडक्यापासून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही गोष्ट ऐकल्यानंतर वाल्मिक ऋषींना नारद मुनी म्हणाले, हे जे तू करतोय कुणासाठी करतोय? कुटुंबासाठी करतोय, आपल्या पोराबाळांसाठी करतोय, आपल्या आई वडिलांसाठी करतोय. पण ज्या कुटुंबासाठी, ज्या आई वडिलांसाठी, ज्या कुटुंबासाठी आणि ज्या पोराबाळांसाठी तू करतोय त्या पोराबाळांचा तुझ्या ज्या पापामध्ये जे तू काय पाप केले, तू वाल्मिक ऋषींना माहित होते हे मी पाप करतोय. हे जे काय पाप केले आहे त्या पापामध्ये तुझा घरच्यांचा सहभाग आहे का? ही ज्या गोष्ट वाल्मिक ऋषींना विचारण्यात आली नारद मुनींनी, त्यावेळेस वाल्मिक ऋषींकडे उत्तर नव्हते. त्यावेळेस वाल्मिक ऋषींना नारद मुनी म्हणाले, जा आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन ये आणि मग तू मला मार. म्हणजे वाल्मिक ऋषी त्यांना देखील मारायला निघालेले होते. म्हणजे येणा जाणाऱ्या सर्वांना ते मारून त्यांचा उदरनिर्वाह ते करत होते. वाल्मिक ऋषी आपले ती गोष्ट ऐकून, म्हणजे ती नारद मुनींचा उपदेश ऐकून ते बोलले, ठीक आहे, आपल्या घरी जाऊन विचारावं नक्की या आपल्या त्या पापामध्ये त्यांचा देखील सहभाग आहे का. मग ते गेले. आपली आई वडिलांना काय विचारणार? आई वडील हे म्हणजे वयस्कर झालेले, आई वडिलांना न विचारता तिने आपल्या धर्मपत्नीला विचारलं. कारण धर्मपत्नी अशी गोष्ट आहे की जिथं आपल्या पाप पुण्यामध्ये सर्वांमध्ये सहभाग असतो. मग त्या पत्नीला विचारलं, पण पत्नी आपल्या पायामधला काटा काढत होती. त्या काटा काढत असताना म्हणली वाल्मिक ऋषींना, हे जे काटा काढतोय त्या काट्याचं दुःख तुम्हाला आहे का? तर तो वाल्मिक ऋषी बोलले, नाही, ह्या काट्याचं दुःख माझं
जे तुझं तुला आहे मग मला कसं दुःख असणार या. मग तसंच ते बोलली वाल्मिकी ऋषींना त्यांची पत्नी बोलली की जे जसं तुम्ही पाप केलेलं आहे तसं ते पाप तुमचं तुम्हाला आहे, माझं मला आहे. त्यावेळेस वाल्मिकी ऋषींच्या डोक्यात पडला, ज्यांच्यासाठी आपण एवढा दरोडेखोरीचं काम करतोय, इतक्या 7 रांजणभर इतक्या माणसांना मारलं, एवढं मोठं पाप झालंय आपल्या हातून. आपल्या हातून एवढं मोठं पाप झालं हे त्यांना कळाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना आपण कळालं आपण हे चुकतोय म्हणून त्यांनी तिथून पायता म्हणजे वाट काढली आणि म्हणले हे सगळ्या संसाराला सोडून दिलं. आणि ते आलेत आणि नारद मुनीपाशी तिथे थांबले. नारद मुनीशी क्षमा मागितली, मला माफ करा मी चुकलो. हे ज्यावेळेस नारद मुनींना सांगितले त्यावेळेस नारद मुनींनी सांगितले मला, ज्या वाल्मिकी ऋषींनी सांगितले मला यातून बाहेर काढण्यासाठी मी काय करू. त्यावेळेस नारद मुनींनी सांगितले तू राम नामाचा जप कर, राम नामाचा जप कर असं सांगितल्यानंतर ना वाल्मिकी ऋषींचं एवढं पाप होतं की त्यांना राम राम हे देखील म्हणता येत नव्हतं. मग त्यांनी मरा मरा हा मंत्र म्हणायला सांगितला. पण एक गोष्ट अशी की एखादं नामस्मरण करायचं असलं किंवा एखाद्या गोष्टी एखाद्या ठिकाणी सिद्धी प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी शांत असे ठिकाण लागतं. हे शांत ठिकाण आता तुम्ही पाहताय आमच्या वाल्मिक मध्ये किती शांतता आहे. ही गोष्ट सतयुगातली आहे. त्या सतयुगामध्ये इतकी शांतता कुठे असेल तर ते त्यांनी सांगितले शांततेच्या ठिकाणी तुम्ही जाऊन नामस्मरण करा, चिंतन करा, त्यावेळेस तुम्हाला राम पावन होतील, राम तुला पावतील. ही गोष्ट ऐकल्यानंतर ना वाल्मिक ऋषी तिथून निघाले आणि नारद मुनींनी त्या ठिकाणून वाल्हे गावातून जे जेजुरी पुणे या ठिकाणी तिथून त्या वाल्हे जन्मभूमी गावातून हे आपले ठिकाण दाखवले. पण एक म्हणतात ना वासना असते, ती वासना कधीच तुटत नाही. मग त्यावेळेस वाल्मिक ऋषींच्या हातामध्ये कुऱ्हाड होते. मग ती कुऱ्हाड जी आपण म्हणतो जी वासना आहे मग ती वासना ती त्यांची तुटत नव्हती. ती वासना घेऊन म्हणजे ती कुऱ्हाड घेऊन ते चालत आले आणि आपल्या कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर त्यांनी आंघोळ केली. तिथं आंघोळ केल्यानंतर ना ती कुऱ्हाड त्यांनी तिथे टाकली. त्या कुऱ्हाडीमुळे त्या शहराचं नाव कराड पडलं जे आपण पाहतोय. मग तिथून ते पुढे आले, तिथं त्यांनी कुऱ्हाड टाकली, इथं आले, इथे नामस्मरण करू लागले. पण नामस्मरण करताना पंचतत्वाचा एक आधार घ्यावा लागतो. म्हणजे त्यामध्ये माती फुल म्हणजे नदीमध्ये पाणी वगैरे अग्नी यासारख्या गोष्टी आल्या. का त्यांचा आधार घ्यावा लागतो, कारण देवाला पूजा म्हणजे देवाची जी आपण भक्ती करतो ती देवापर्यंत जाण्यासाठी पंचतत्वाचा आधार घ्यावा लागतो. पंचतत्वाचा आधार घेण्यासाठी त्यांनी एका शिलेचा आधार घेतला म्हणजे एका दगडाचा आधार घेतला आणि त्या दगडाला टिकून ते नामस्मरण करू लागले. तेच दगड तुम्ही दर्शन घेतलं असेल ते दगड आहे. त्याच दगडाला टिकून वाल्मिकी ऋषींनी नामस्मरण केले होते. त्या दगडाला टिकून नामस्मरण केले, त्यांना इतकी सिद्धी प्राप्त झाली. त्यांनी राम 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 असे अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं. पूर्वी आता मंदिराचं डेव्हलपमेंट झालंय, नाहीतर अजून देखील मंदिराच्या म्हणजे त्या दगडाच्या कडेला म्हणजे वारूळ तयार होत होतं. अजून देखील त्या मंदिराला म्हणजे आंघोळ जर घातली नाही 2 दिवस तर त्याच्या भोवती वारूळ म्हणजे मातीचा थर निर्माण होतो. म्हणजे ते अजून देखील तसे आहे. आणि तिथून त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस मंदिर नव्हते. त्यावेळेस मंदिर नसल्यामुळे त्यांना हिंस्र प्राणी म्हणजे त्या जंगलामध्ये प्राणी असतात त्या जंगलामधील प्राणी त्यांना त्रास देऊ लागले. त्यावेळेस त्यांनी हातातील जी काठी होती ती काठी त्यांनी तिकडे टाकली. ते काठीचं टोमक्याचं झाड झालं. आणि या टोमक्याचं झाडाचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या सह्याद्रीच्या म्हणजे आपल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्येच ते बघायला भेटतं. आणि ते झाडाचं वैशिष्ट्य असं त्याला पाणी नसलं तरी ते फुटून येतं. आणि या आपल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये देखील क्वचितच कुठेतरी पाहायला भेटतं. असं हे टोमकुंब्याचं झाड आहे. 12 महिन्यात म्हणजे त्याला पाणी नसलं तरी ते तरी देखील ते म्हणजे फुटत राहतं. आणि त्याचं औषधी वनस्पती म्हणून देखील आपल्या आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि ते आपल्या पर्वतरांगेमध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये ते बघायला भेटतं. मग त्या असे की टोमकुंब्याचं झाड झालं. वाल्मिकी ऋषींना सिद्धी प्राप्त झालेली त्यावेळेस त्यांनी तहान लागली. उन्हाळा आता तुम्ही पाहताय म्हणजे त्यावेळेस पावसाळ्यात पाणी असतात पण उन्हाळ्यामुळे ते पाण्याला कुठे जायचं. पाण्याला जाण्यासाठी त्यांनी गंगेला सिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांनी गंगेला आवाहन केलं. गंगेला बोलवलं, गंगा मातेला बोलवलं, मला तहान लागले, मला तू माझ्यासाठी इथे प्रकट हो. त्यामुळे इथे गंगा इथं त्यांच्यासाठी प्रकट झाली. त्यामुळे गंगेचा ग आणि वाल्मिकीचा वा असं आपण वांग नदी म्हणतो. या वांग नदीचा उगमस्थान इथं आहे. ही वांग नदी पुढे जाऊन कृष्णा कोयना या त्या प्रतिसंगमाला मिळते. त्याचबरोबर मग त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं. त्यांचं हे गावाला म्हणजे माहित नव्हतं म्हणजे इथे की वाल्मिकी ऋषी आहेत. मग तिथं त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. इथे ती पूर्वीची गोष्ट आहे की इथं नंतर गुराख्या आल्यानंतर ना त्यावेळेस म्हशीने ज्यावेळेस त्यांच्या वारुळामध्ये ज्यावेळेस शिंग घुसवलं, त्या शिंग घुसवल्यानंतर त्यांच्या म्हशीच्या शिंगाला रक्त लागलं. आणि ते रक्त लागलं त्यानंतर माणसांना कळालं की बाबा आतमध्ये कोणतरी व्यक्ती आहे. म्हणून ते त्यांनी वारूळ खणलं आणि त्यातून
वाल्मिक ऋषी बाहेर पडले आणि वाल्मिक ऋषी बाहेर पडल्यानंतर ना तिथं नारद मुनी प्रकट झाले आणि नारद मुनींनी सांगितलं तुम्हाला सिद्धी प्राप्त झाले, तुमचं कार्य इथं संपलेलं नाही, तुम्ही वाल्या कुळीचा वाल्मिक ऋषी झालाय आणि तुमचं कार्य इथं संपलेलं नाही, तुम्हाला रामायणासारखा महान ग्रंथ लिहायचा आहे. पुढे आपले हे वाल्मिक ऋषी, आपल्या वाल्मिक ऋषींना एवढी, आपल्या वाल्मिकीला एवढी म्हणजे किंमत का नाही, म्हणजे भाविक भक्त महाशिवरात्रीला आणि एकादशीला का येतात का, तर तिथून पुढे वाल्मिक ऋषी उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथं वाल्मिकींचा आपण वाल्मिकी जयंती वगैरे साजरी करतात. तिथं वाल्मिकांनी कुटी बांधली आणि तिथं त्यांनी रामायण लिहिलं. तिथं लवकुशचा जन्म झाला. तिथं रामाने या ठिकाणी लिहिलेलं नाही, म्हणजे ह्या ठिकाणी त्यांना सिद्धी प्राप्त झाली. तपभूमी म्हणजे जी काही रामायण लिहिण्याची ताकद आणि जे काही ऊर्जा ही तपभूमी म्हणली जाते. ते जन्मभूमी आणि कर्मभूमी उत्तर प्रदेशमध्ये. जिथं कर्मभूमी आहे तिथं म्हणजे त्यांना तिथं वृंदावन, उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या वगैरे यासारखे तीर्थक्षेत्र आले, त्यामुळे तिथं त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. या आपल्या जिथं वाल्मिक ऋषींना तप म्हणजे जिथं त्यांना सिद्धी भेटली, ही वाल्मिक ऋषींची सिद्धी म्हणजे जिथं त्यांना सगळं ज्ञान भेटलं, काय कसं रामायण कसं लिहायची ही जे आत्मसात झालं इथं, त्या ह्या तीर्थक्षेत्राची जास्तीत जास्त माणसांना म्हणजे माहिती नाही. म्हणजे कर्मभूमी वेगळी, तपभूमी वेगळी आणि जन्मभूमी वेगळी असं वाल्मिक ऋषींचं चरित्र आहे. आणि या वाल्मिक ऋषींचं चरित्र इतकं आहे म्हणजे आधी सत्ययुगातली गोष्ट आहे, मग त्रेतायुगामध्ये राम आले आणि मग त्यानंतर आधी रामायण लिहिलं गेलं आणि एकमेव असा ग्रंथ आहे भगवद्गीता. श्रीकृष्णाने म्हणजे सांगितली आणि मग लिहिली. पण रामायण अशी गोष्ट आहे की अगोदर लिहिली गेली, मग ते घडलं. ज्या वेळेस लक्ष्मी म्हणजे ज्या वेळेस लक्ष्मण, राम आणि सीता ज्यावेळेस वनवासाला निघाले होते, त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी उर्मिला तिला विचारलं, बया तू का जात नाहीस वनवासाला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, वाल्मिकी ऋषीने असं लिहिलेलंच नाही तर मी का जाऊ? म्हणजे जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलं तसं रामाला, लक्ष्मणाला वागायला लागलं. आणि या वाल्मिकी ऋषी ही जिथं ते त्यांना सिद्धी वगैरे प्राप्त झाली, हे ते ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. धन्यवाद. तर तुमचं नाव काय? सूरज पवार. सूरज पवार ह्या मित्राने एक वाल्मिक कीर्तनकार आहेत. तर या ठिकाणी प्रसिद्ध असे कीर्तनकार पवार साहेब आहेत. त्यांनी आपल्याला अनमोल अशी माहिती ह्या युट्यूब चॅनेलवर आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी आपलं अमृतवेल मराठी हे चॅनल त्यांचे शतशः आभारी आहे. असेच पवित्र कार्य आपल्याकडून इथून पुढे सुद्धा व्हावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिली असेल तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्ही सर्वांच्या पर्यंत पोहोचवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक. जय श्रीराम. जय श्री
वाल्मिकी ऋषीमुनी यांच्या देवस्थानचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गेलेलो आहे संत बाळूमामा यांचे देवस्थान पाहण्यासाठी।